नमस्कार. स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एकदम 100% ऑथेंटिक आणि खरी माहिती काढून आलो विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचे आजमध्ये आपले सगळे प्रश्न, एकही डाऊट राहणार नाही. सगळे प्रश्न आज क्लिअर होणार आहे. अंतिम उत्तर तालिका कधी येईल, महिलांचा कटऑफ किती लागेल, आफ्टर नॉर्मलायझेशन कटऑफला किती लागेल, तर 50+ वाल्यांचं सिलेक्शन होऊ शकतं का, तर होऊ शकतं. ते कसं आणि काय होणार याचीसुद्धा आपण 100% माहिती आपल्या याच्यामध्ये बघणार आहे. फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल, तुमचा फायनल रिझल्ट वगैरे कधी लागेल, हे सगळे आपण आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे सगळी माहिती बघणार आहोत. याच्यानंतर तुमच्या एकही प्रश्नाचं उत्तर बाकी राहणार नाही. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो लेक्चर हे शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज भेटणार आहे. तर आपण पहिले बघू तुमचे उत्तर तालिकेचे प्रश्न. बऱ्याच जणांचा आहे की कधीपर्यंत येईल. विद्यार्थी मित्रांनो BMC कार्यालयामध्ये जाऊन घेतलेली माहिती आहे, जी त्यांनी माहिती दिली तीच आपण तुम्हाला आज इथे देणार आहे. त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी बघा आपली एक्झाम झाली होती 2 डिसेंबरपासून, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगचं सांगतो मी, 2 डिसेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत आपली एक्झाम झाली. विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण कास्ट वाईज कट ऑफ वगैरे सगळं बघणार आहे. सगळा कट ऑफ क्लर्कचा, निरीक्षकचा, टोटल कट ऑफ कास्ट वाईज बघणार आहे. सगळा महिलांचा, पुरुषांचा सगळा कट ऑफ आपण कास्ट वाईज बघणार आहे. आजचा सगळा टोटल कट ऑफ फक्त शेवटपर्यंत लेक्चर बघा. 2 डिसेंबरला आपली एक्झाम झाली. त्याच्यानंतर 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत आपली एक्झाम झाली. आपली पहिली आन्सर की किती आली तर 16 डिसेंबरला आपली पहिली आन्सर की आली ती. त्याच्यानंतर आन्सर केल्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शनला वेळ दिला होता. माहीत आपण आपल्याला वेळ वाढून दिला होता. तर आपल्याला जवळपास 22 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता वाढून. 22 डिसेंबरपर्यंत आपल्याला स्टार्टिंगला वेळ दिला आणि निरीक्षकसाठी आपल्याला 25 डिसेंबरसाठी दिला होता. तर त्यांचं म्हणणं ही जी प्रोसेस आहे यामध्ये बऱ्याच मुलांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतले आणि प्रत्येक शिफ्टचं असं नाही केलं की ते आपण ऑब्जेक्शन घेतलं तरच ते चेक होतं. त्यांचं म्हणणं आहे ऑब्जेक्शन घेऊ अगर ना घेऊ, प्रत्येक शिफ्टचं चेकिंग, प्रत्येक पेपरचं चेकिंग हे इथे होणारच आहे. त्याच्यानंतर काही मिस्टेक झाले का ते होणार आहे. आधी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चेक केलं ते, जर काही शिफ्टमध्ये ऑब्जेक्शन आले किंवा नाही तरी त्या शिफ्टचं चेकिंग होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे या प्रोसेसला त्यांचं म्हणणं थोडा वेळ लागणार आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार की 15 जानेवारीपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. 15 जानेवारीपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूच फायनल रिझल्ट वगैरे, त्यांनी डेट वगैरे पण सगळे सांगितले. तोपर्यंत आपण आधी एक काम करू. आता आपण काय करू, कट ऑफ वगैरे बघून घेऊ. कास्ट वाईज सगळा कट ऑफ बघून घेऊ. तर आपण आधी काय करू माहिती आहे का, आता आपण बघू. आता आधी क्लर्कचा कट ऑफ होता. क्लर्कचा कट ऑफ बघून घेऊ. कास्ट वाईज पुरुष आणि महिलासुद्धा यांचा आपण कास्ट वाईज कट ऑफ बघून घेऊ. आता क्लर्कचं जर आपण बघितलं सब्जेक्ट कोणते होते तर आपलं मराठी होतं, इंग्लिश होतं, GK होतं आणि रिझनिंग होतं. हे आहे. तर आपण एक काम करू, पहिले कट ऑफ वगैरे बघून घेऊ. आता पुरुषाचा कट ऑफ, ओपनचा जर कट ऑफ बघितला आता तर पुरुषाचा कट ऑफ ते आपण नंतर बघू. आता 50+ वाल्यांचं सिलेक्शन कसं होऊ शकतं, कारण की त्यांनी आता हे मार्क त्यांना मी सांगणार आहे अजून इथपर्यंत त्यांचे मार्क कसे येऊ शकतात. 50 वाल्यांचे मार्कसुद्धा मी कट ऑफ सांगतात इथपर्यंत येणार आहेत. पण ते कसे तर आधी बघून घेऊ आपण कट ऑफ वगैरे. आता ओपनवाल्यांचं कट ऑफ जर बघितला आपण पुरुषाचा तर एक क्लर्कचं 165पर्यंत लागू शकतो किंवा थोडा समोर जाईल, पण 165पर्यंत लागू शकतो. ते कसं तर मग यांचे मार्क इथपर्यंत येऊ शकतील का, येऊ शकतील ते नंतर सांगतो मी तुम्हाला. लेक्चर शेवटपर्यंत बघा फक्त. आणि महिलांचा कट ऑफ हा जे ओपनचा तर 155पर्यंत आहे चान्सेस. आणि OBCचा तर OBCचं हे 160पर्यंत चान्स आहे. 165पर्यंत तुम्हाला सांगतो नंतर मी. पहिले कट ऑफ बघून घ्या. तर महिलांचा 150+ जाऊ शकतो. SCचा कट ऑफ हा बघून घ्या किती तर 150पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ तुम्हाला जरी हाय वाटत असले, तुमचे मार्क जरी कमी असले सध्या, तर तुम्हाला मार्क इथपर्यंत तुमचे वाढणार आहे. कधी नॉर्मलायझेशन नंतर इथपर्यंत मार्क वाढणार आहे. ते कसे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त लेक्चर बघा, व्यवस्थित बघा, मी तुम्हाला सांगणारच आहे. आता हे बघा. आता SC महिलांचा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो तर ते महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो 140पर्यंत. आणि ST महिलांचं आता STचा बघा सर्वसाधारणचा कट ऑफ किती जाईल तर जमलंच तर 144पर्यंत जाऊ शकतो. आणि ST महिलांचा 136+ जाणार आहे. काही जणांना कट ऑफ कमी वाटेल, काही जणांना जास्त वाटेल. ते त्यांचं डाऊट मी लगेच क्लिअर करणार आहे. तर कसं होणार आहे सांगतो तुम्हाला. तुम्हाला सध्या 150 जरी मार्क असतील तरी तुमचे मार्क वाढणार, लक्षात ठेवा. ते कसे आता बघा EWS वाल्यांचा किती तर 140पर्यंत चान्सेस आहे आणि महिलांचा 132. कारण EWSमध्ये फॉर्म पण खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. EWSचे फॉर्म जर बघितले तर SCBC बघा, SCBC 150+ समजा
आणि महिलांचा 140पर्यंत येऊ शकतो. हे प्लस का देतो आहे मी, असं नाही की याच्या पुढंच जाईल म्हणून, याच्या इथपर्यंत कटऑफ लागू शकतो. तुम्हाला सांगतोच कसं बघा. NTचा कसा आहे 150पर्यंत आणि महिलांचं जर बघितलं त्याचा तर 140पर्यंत लागणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 50+ जर असले तर तुम्हाला एवढे मार्क कसे येतील ते सांगणार. आपण पहिले बघून घ्या. आता ओपनचा कटऑफ कुठपर्यंत चान्सेस आहे तर हे बघून घ्या. ओपनचा कटऑफचा चान्स आहे 165पर्यंत आणि महिलाचे 155पर्यंत. ज्यांनी पण सध्या जरी एवढे मार्क असतील तर त्यांनी समजून चालायचं 100% सध्याच जर एवढे मार्क असतील तुम्हाला तर समजून चालायचं आपलं 100% सिलेक्शन होणार आहे. 100%. नॉर्मलायझेशनचा तुमच्यावर काय इफेक्ट पडेल, कसा इफेक्ट पडेल, काय होणार आहे, कोणाकोणाला नॉर्मलायझेशन इफेक्ट होणार आहे आपण समोर बघणारच आहे. त्याआधी आपण एक काम करू, पहिले निरीक्षकचा कटऑफ बघून घेऊ एकदा. आता बघा निरीक्षक. आता सगळ्यांचं म्हणणं आहे निरीक्षकचं इकडं मॅथ वगैरे आलं होतं, आमचा पेपर थोडा टफ गेला, आम्हाला अवघड झालं, कटऑफ वगैरे कमी लागेल, असं लागेल, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त आधी एकदा तुम्ही कटऑफचा अंदाज तर बघून घ्या, मग तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. आता इकडं बघू आपण पुरुष आणि महिला. तर बघा इकडं ओपनचे चान्सेस येतं, ओपनच्या कटऑफचे 170+. टेन्शन घेऊ नका, सध्या मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचे मार्क पण वाढणार आहेत, प्रत्येकाचे मार्क वाढणार आहेत, टेन्शन घेऊ नका. आणि SCचा कटऑफ हा 160+ आणि महिलाचा 150+. ज्यांना सध्या इथं 55+ जरी मार्क आहे त्यांचं पण सिलेक्शन होऊ शकतं. ते कसं ते सांगतोच तुम्हाला, लेक्चर बघतच राहा फक्त. आणि STवाल्यांचा कटऑफ हे आपलं एक काम करू, हे आपला OBCचा कटऑफ विद्यार्थी मित्रांनो. आणि हा आपला SCचा कटऑफ बघा, हे जाईल समजा जमलंच तर आपला हा 165+ जाऊ शकते, हा 160+ जाऊ शकते, हा 155+ जाईल OBCचा. आणि SC मुलींचा कटऑफ हा 150+ चान्सेस जास्त आहेत. किती? 150+चे चान्सेस जास्त आहेत. राहिला ST मुलांचा कटऑफ 155. विद्यार्थी मित्रांनो STमध्ये इकडे निरीक्षकमध्ये खूप कमी फॉर्म आले आहेत, खूप कमी. आणि ST महिलांचा कटऑफ कितीपर्यंत जाईल तर ते 145पर्यंत जाणार आहे. बघा आता EWSवाल्यांचा कटऑफ, EWSवाल्यांचा जाईल 160+. तर EWSवाल्या महिलांचा कटऑफ जाईल जवळपास 150+. NTचा बघू आपण, NTचा 165+, तर याचं जाईल 155+ महिलांचा बघा. आणि राहिला SC-BCचा कटऑफ हा 165+चे चान्सेस बघा. कसं काय तर सांगतोच थांबा. आणि महिलांचा सेम 155+चे चान्स आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुम्हाला सांगतो कटऑफचं कसं होणार आहे. एकच मिनिट बघा. आता हे तुम्हाला हे बी सांगणार आहे की रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे कधी देणार, तुमचं डॉक्युमेंट वगैरे करणार, जॉईनिंग वगैरे कधी देणार, ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पहिले एकदा कटऑफचं सांगतो तुम्हाला. बघा आता त्यांचं म्हणणं काय आहे, समजा आता टफ शिफ्ट जे आहेत, टफ शिफ्ट कशा ठरवलं जाणार. समजा आता पहिली शिफ्ट आहे, पहिल्या शिफ्टमध्ये जर ॲव्हरेज मुलांना सगळ्या जवळपास ॲव्हरेज मुलांना 50 ते 60 दरम्यान मार्क आहे. आणि शेवटी झालेल्या समजा नंतर शिफ्ट झाल्या ज्या समजा 10 तारखेला, हे आता 1 तारखेला 1 तारखेला झाले, 10 तारखेला 11 तारखेला इकडं जवळपास जर 65 ते 70 दरम्यान मार्क आहे. विद्यार्थी मित्रांनो समजा आता या शिफ्टमध्ये 10व्या शिफ्टमध्ये जवळपास सगळे हुशार मुलं आले आणि यांना 65 ते 70+ जरी मार्क आले तर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये ही शिफ्ट जी आहे ना ही सोपी समजली जाते. आणि ही पहिली शिफ्ट जर ॲव्हरेज जर हिच्यातले समजा अचानक असं होणार नाही पण झालंच तर हिच्यातले 90% पोरं विद्यार्थी हे हुशार नाही आले आणि यांना 50 ते 60च्या दरम्यान मार्क आले तर विद्यार्थी मित्रांनो हे 50-60वाले जवळपास बंदे सगळे जे येतात ना हे 70-75+ जातात आणि हे इथंच राहतात. याचे मार्क होतील 7×2=14 आणि यांचे मार्क होणार 150 मार्क होणार. विद्यार्थी मित्रांनो बघा विचार करा. आता यांचे 150 होणार, यांचे 140 राहणार. सिलेक्शन कोणाचं होणार. ही तर म्हणणार मला तर 70 मार्क होते, हे 50 मार्क होते तरी सिलेक्शन झालं. तर मग हे असे चान्सेस जास्त येतं. शिफ्ट सोपी किंवा अवघड ठरवणं हे BMCचा एक क्रायटेरिया आहे. बघा एक सूत्र दिलेलं आहे
ते आपण BMCची एक्झामची म्हणजे याची PDF असेलच तुमच्याकडे, त्यामध्ये लास्ट पेजला बघा एक सूत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये सूत्रामध्ये बघून घ्या तुम्ही, सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यांनी. तिथं BMC सूत्र दिलेलं आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यांनी, की BMCचा नॉर्मलायझेशन कसं होणार, रिझल्ट कसं लागणार, कसं होणार. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा रिझल्ट जर म्हणलं तर आपलं बघा 15 फेब्रुवारीपर्यंत ते सेकंड रिस्पॉन्सशीट देणार आहेत आपली. कोणती सेकंड रिस्पॉन्सशीट देणार आहेत कधी 15 फेब्रुवारीपर्यंत नाही, 15 जानेवारीपर्यंत आपली सेकंड रिस्पॉन्सशीट देणार आहेत. 15 जानेवारीपर्यंत सेकंड रिस्पॉन्सशीट देणार आहेत, 15 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे तर आपला फेब्रुवारीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे फेब्रुवारीच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की निकाल लागून जाईल. कधी? फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आता काही जणांचं मी म्हणणं आहे की बुवा तिथं BMCच्यामध्ये वेटिंग लिस्टचं काही दिलेलं नाही. कोणतं? वेटिंग लिस्टचं काही दिलेलं नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, वेटिंग ही लिस्ट त्यांना लावणं आहे. वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि रिटर्न लिस्टसुद्धा आपली फेब्रुवारीमध्ये लागणार आहे. वेटिंग लिस्ट त्यांना लावणे. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर तुमचं जॉईनिंगचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थोडा वेळ होणार आहे. ते मला थोडा वेळच लागू शकतो, कारण की हे जमलंच तर मार्च एप्रिलच्या नंतरसुद्धा किंवा मार्च एप्रिलमध्ये जास्तीत जास्त चान्सेस एप्रिलमध्ये होऊ शकतं, असं त्यांचं कार्यालयामधून आपल्याला माहिती आली. डायरेक्ट कार्यालयामध्ये जाऊन त्याच्या इन्फॉर्मेशन काढली की कधी होईल का होईल, तर त्यांनी सांगितलं एप्रिलमध्ये चान्सेस जास्त आहे. कशाचे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास 1 महिन्यानंतर परत जॉईनिंग होईल. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की लगेच रिझल्ट लागेल आणि मार्चमध्ये आमचं जॉईनिंग होईल. नाही, एप्रिल ते मेच उजाडणार आहे तुम्हाला जॉईनिंगसाठी. एप्रिल ते मे तुम्हाला उजाडणारच आहे जॉईनिंगसाठी. त्याच्यामुळे एवढी फास्ट प्रोसेस वगैरे काही होणार नाही तुमची. आणि हे जे कटऑफ वगैरे सांगतो आहे आपण, हे कटऑफ सगळे नॉर्मलायझेशनच्या नंतर असणारे कटऑफ आहेत. त्याच्यामुळं कटऑफ हेच असणार आहे. आता काही जणांना हे कटऑफ थोडे हाय वाटतील की एवढे कटऑफ कसे जातील, हे काहीचं म्हणणं राहील एवढे कमी कटऑफ कसे लागतील. तर हेच कटऑफ असणार नॉर्मलायझेशन नंतर. आता 50+ आपण बघितलं सिलेक्शन कसं होणार, आपण बघितलं नॉर्मलायझेशन कसं होणार, कसं काय होणार. तर हे सगळ्या गोष्टी होणारच आहे. आणि विद्यार्थी मित्र 100% हेच कटऑफ लागणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सेकंड रिस्पॉन्सशीट आल्याच्यानंतर आपण परत एकदा एक पोल घेणारच आहोत, कोणाला किती मार्क वगैरे. नंतर आपण सुद्धा परत एकदा कटऑफचा अंदाज बघूच. सेकंड आन्सर की म्हणजे सेकंड आन्सर की नंतर कटऑफ वाढतात, त्याच्यानंतर लगेच नॉर्मलायझेशन वगैरे होईल. नॉर्मलायझेशन नंतर आपल्याला मार्क कळतील. त्याच्यानंतर सुद्धा बघूच आपण कोणत्या शिफ्टचे मार्क वाढतात, कोणत्या शिफ्टचे मार्क कमी येतात. त्याच्यानंतरसुद्धा आपण फायनल कटऑफ बघणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर सध्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. त्याच्यामुळं असं ज्यांना सध्या आता कमी मार्क आहे की बुवा मला तर 50च मार्क आहे, माझं सिलेक्शन होईल का नाही, सध्या त्याने टेन्शन घ्यायचं नाही. 50 मार्क जरी असतील तरी आपले जर शक्यतोवर पकडून चाला, जे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टवाले आहेत ना, त्यांचे मार्क मी तुम्हाला सांगतो, आत्ताच सांगतो की 90% मार्क त्यांचे वाढणारच आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शिफ्टवाल्यांचे आत्ताच पकडून चाला तुम्ही मार्क वाढले. आणि विद्यार्थी मित्रांचं काहींचं म्हणणं आहे की आम्हाला 12 शिफ्टमध्ये गणित आलं होतं. आता 12 शिफ्टवाले जर कोणी भेटले नाही मला आतापर्यंत, पण ज्यांनी मॅसेज केले कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं 12 शिफ्टमध्ये कमी झालं. जर 12 शिफ्टमध्ये असं काही झालं असेल गणित, तर जिथं पॅटर्न चेंज होतो तिथंसुद्धा मार्क वाढतात. लक्षात ठेवा, मार्क वाढतात, तिथंसुद्धा मार्क वाढतात. त्याच्यामुळे जर तुमच्या शिफ्ट 12वी जर असेल आणि जर गणित आला असेल तर तुमचे 100% मार्क वाढणार. यांचे चान्सेस तरी 90%, पण जर पॅटर्न चेंज झाला तर 100% मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार म्हणजे वाढणार, हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्ही. त्याच्यामुळं बघूच आता आपण सेकंड रिस्पॉन्सशीट येईलच आपली 15 जानेवारीपर्यंत येईल. 15 जानेवारीच्या नंतर आपण बघू मार्क, कोणत्या पेपरचे मार्क चेंज झाले, काय झालं. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन जाईल. नॉर्मलायझेशन नंतर बघू आपण कोणत्या शिफ्टचे मार्क वाढले नाही वाढले. हे जर तुम्हाला बघायचं झालं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सेकंड रिस्पॉन्सशीट आल्याच्यानंतर आपण सगळे सांगणार आहे कोणत्या शिफ्टचे मार्क वाढणार आहेत, कोणत्या शिफ्टचे मार्क वाढणार नाहीत, हे आपल्याला तेव्हाच कळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला थँक्यू, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.